प्रीतम सर हाँ काय हो एवढ्या गडबडीत कुठं निघालात? अगं ऑफिसला चाललोय, जरा घाई आहे. हा ऐका ना, मस्त गरमागरम नाश्ता केलाय. नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तू केलंयस? हो. पारू, खूप भूक लागली आहे मला. आणि तुझ्या हातचा नाश्ता करून तर किती दिवस झाले नाही का? नाही नाही नाही, आज नाश्ता करूनच ऑफिसला जायला पाहिजे. गरमागरम नाश्ता दे, नाश्ता करतो आणि लगेच निघतो. हा लगेच आणते. दिशा, इतक्या सकाळी नक्कीच काहीतरी गडबड. मला निघायला हवं. पारू, हा मला नको नाश्ता, मला भूक नाही, जरा घाई आहे. हा प्रीतम सर, अहो तुम्ही प्रीतम सर काय झालं? फोन कोणाचा होता? प्रीतम सर एवढ्या गडबडीत कुठं गेले? नक्कीच त्यांना दिशा मॅडमचा फोन आला असणार. त्याशिवाय ते असं एवढ्या गडबडीने जाणार नाही. प्रीतम सर किती घाबरले होते, गडबडीत होते. नक्की नक्की कुठल्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेत ते. दिशा मॅडम आता त्यांना काही त्रास तर देत नसतील ना? देवा, काहीच कळत नाहीये. मलाच बघायला पाहिजे. दिशा, थांबव हे सगळं. हे बघ, आधी तू माझ्या जीवाशी खेळत होतीस, आता माझ्या घरच्यांना आणलंयस या सगळ्यात, कळतंय? अगं, तू जर हे सगळं थांबवणार असेल ना, तर मी कुठेही भेटायला यायला तयार आहे तुला. तुला हवं तर माझा जीव घे, पण माझ्या घरच्यांना सोड. हे रोज रोजचं मरण नको आहे मला, कळलं? तू ब्लॅकमेल करणं थांबव, मी कुठेही येईन. ओ नो 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 नो, बाप रे प्रीतम, केवढा घाबरतोस तू? हा, इतकं नको घाबरूस आत्ताच. अरे ही तर फक्त सुरुवात आहे. हे बघ, मी काय तुला असं लगेच इकडेच ये आता असं म्हणणार नव्हते, पण तू हट्ट लावलास म्हणल्यावर ठीक आहे. तुला मी एक लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर लगेच ये. आत्ता जे मी तुला काम सांगेन ना, ते शेवटचं काम असेल. मग त्यानंतर माझ्याकडून तुझा विषय संपलेला असेल कायमचा. काय रे, मुकायस की बहिरा झालास? हा, हो, विचार करत असशील ना आता. हे बघ प्रीतम, तू काही म्हण या नको म्हणूस, पण तुला आता माझ्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. मला सगळं माहितीये तुझं काय चालू आणि काय नाही. प्रीतम, तूच त्या पारूला माझ्या मागावर लावलंस ना. माझ्या नवऱ्याकडे गेली होती ती, माझी चौकशी करत होती. तिची हिम्मत कशी झाली हे सगळं करायची? पण सॅड, तुमच्या दोघांचा पोपट झाला. पारूला तर काहीच पुरावे नाही मिळाले माझ्या अगेन्स्ट. बरं, एवढं करून ती बारकी थांबली ना. अतिशय आणि आहे ना. पारू त्या बार मालकापर्यंत पण पोहोचली. प्रीतम, खरं खरं सांगायचं, तूच सगळे डिटेल्स दिलेस ना त्या बार मालकाचे पारूला? तूच सांगितलंस ना तिला हे सगळं करायला? काय? हे बघ, मी पारूला कुठेही पाठवलेलं नाहीये, कळलं? हा ठीक आहे, चल चल. आता जे लोकेशन पाठवते ना मी, तिथे अर्ध्या तासात पोहोचायचं. आणि हो, मला कुठलीच हुशारी नकोय प्रीतम. लवकर येतात. या पारूचा एक कायमचा बंदोबस्त लागतच नाहीये. मी कितीही प्लॅन्स केले तरी एव्हरी टाइम सगळे प्लॅन्स फ्लॉपच होतात. ही मुलगी माझा एक सुद्धा प्लॅन सक्सेसफुल होऊन नाही देते. आता या पारूचं कायमचं काहीतरी करणार आहे. माझी वाट मोकळी करणार. दिशाने आज बाहेर बोलवलंय म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी मेजर प्लान असणार. माहित नाही आज ती माझ्याकडून कुठला टास्क करून घेईल ते. पण आत्ता तरी ती म्हणाली की हे शेवटचं काम आहे म्हणून. त्या दिशाचं काही खरं वाटत नाही मला. नेम नाही त्या बाईचा. हे खरंच शेवटचं काम असेल का, की हा तिचा कुठला नवा प्लॅन असेल, काय माहित.
72. माय प्रीत बेबी, फायनली आलास तू. कधीपासून वाट बघते तुझी. मला किती वेळ वेट करायला लावलंस तू. तुला काय वाटतं दिशा? हा, काय चालू आहे सगळं? म्हणजे तू बोलवशील तेव्हा तुझ्या तालावर नाचायचं आहे का मी? अजिबात चालणार नाही आहे, कळतंय का? बेबी बेबी बेबी, हे बघ, असं नको करूस. तू किती हायपर होतोस. शांत हो, शांत हो. चपला उचलून दे. काय शुद्धीत आहेस ना तू? कळतंय तुला काय बोलतेस? बेबी, हे बघ ना, तू हे असं चिडतोस ना, म्हणूनच हे झालंय. म्हणूनच तू हायपर झालास ना मगाशी. मग माझ्या चपला घाबरून स्वतःच खाली पडल्या. बघ, घाबरून पडल्या. आता मी तेवढ्यासाठी खाली उतरू का? हा, बघ ना, तू मला तेवढ्यासाठी त्रास देणार आहेस का? दे ना मला त्या चपला उचलून. तू विसरतोयस का की तुला माझं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाहीये तुझ्याकडे? उचल पटकन, चल. ए, नीट माझ्या पायात घालून दे. हा, ठीक आहे. गुड बॉय, गुड डॉगी, गुड बेबी. किती ऐकतोस ना रे तू माझं? हा, तुला माहितीये प्रीतम बेबी, हीच गोष्ट मला ना तुझ्याबद्दलची सगळ्यात जास्त आवडते. माझ्या बोलण्याला किती इम्पॉर्टन्स देतोस रे तू. हा, एकही शब्द खाली पडत नाहीस माझा. मी जसं सांगेन तसं तसं करतोस एकदम. तुला माहितीये प्रीत बेबी, हे ना सगळं मला तुमच्या किर्लोस्करांच्या घरात, स्पेशली तुझ्या आई समोर असं करायला खूप आवडलं असतं. खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं असतं मी. पण एनिवे, असं भर चौकात सगळ्यांसमोर तुला ह्युमिलिएट करताना एक वेगळी मज्जा येते मला. हे पण खूप एन्जॉय करते हा मी.